छत्रपती संभाजीनगरमध्ये अपुरा पाणी पुरवठा सुरू आहे। सिडको महानगर भागामध्ये 8 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय। MIDC कार्यालयामध्ये महिलांनी यावरून ठिय्या आंदोलन केलं। तोडगा निघाला नाही तर आक्रमक आंदोलन करणार असा इशारा सुद्धा दिला। इथे आम्ही सर्वजण पाणी वाढून मिळावे यासाठी आलेलो आहे। कारण की आम्हाला पाणी इतकं कमी येते की काल रात्री पाणी आलं 11 वाजता आलं आमच्याकडे फक्त 15 ते 20 मिनिटं। यामध्ये आमचे फक्त 2च टाक्या भरल्या, प्यायचं पाणी भरलं बस, बाकी सर्व तसंच। मग आता करणार काय? तर प्रत्येक वेळेस टँकर मागू शकत नाही। एवढा पैसा असता तर आम्ही बंगले बांधले असते, तिथे राहिलो असतो आम्ही, पण आमच्याकडे पैसा नाही म्हणून आम्ही सडकोत राहतोय। ही आमची चुकी आहे का? आमची सर्वांची फक्त एकच मागणी आहे, सिडकोने जसं आम्हाला आतापर्यंत पाणी पुरवठा केला तो पाणी पुरवठा MIDC कडून पाणी घेऊन केला। आतापर्यंत जवळपास आम्ही सिडकोमध्ये राहायला येऊन 31 वर्ष झालेत। 1995 पासून सिडकोला नागरिक राहत आहेत, तेव्हापासून MIDC पाणी पुरवठा करतंय सिडकोला। आणि आता अचानक MIDC ची कॅपॅसिटी ते म्हणतात कमी झाली, आमचं पाणी त्यांनी कपात केलं। पहिलं जे आम्हाला रोज पाणी यायचं नंतर दिवसाला यायला लागलं, आता ते पाणी 8 दिवसाला येतं, ते पण अल्प येतंय, ते आम्हाला पुरत नाहीये। मग जर यांच्याकडे यांची आता हे सांगायला लागले की आमची रेसिडेन्शियल एरियाला आमची जबाबदारी नाही पाणी देणं, जर यांची जबाबदारी नव्हती तर त्यांनी 31 वर्षापूर्वी पाणी सिडकोला का दिलं? त्यावेळेला त्यांनी सिडकोला त्यांच्या लाईन डेव्हलप करायला का नाही सांगितलं?